श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख श्री दादा यांना मी विनंती करतो, दादा यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. तसेच श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी आणि नगरकर काका या दोघांनाही विनंती करतो, सर्वांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. आज गुरुवार स्वामीवार. आजचे आरतीचे आणि महाप्रसादाचे मानकरी आहेत जोशी कुटुंब, श्री प्रशांत जोशी आणि सौ मृदुलाताई जोशी या दाम्पत्यातर्फे आजचा महाप्रसादाचा नियोजन केलेलं आहे. तसेच अजून एक स्वामी भक्त आहेत, त्यांचा आजच्या अन्नदानामध्ये सहभाग आहे. सर्वप्रथम जोशी कुटुंबियाचा मी थोडक्यात परिचय करून देतो. श्री प्रशांत प्रभाकर जोशी शिवमगड रोड येथे राहतात. ते त्यांचा विषय म्हणजे आर्थिक विषयाचं नियोजन आणि आर्थिक ज्या काही विषय असतात त्याचं मार्गदर्शन हे ते करतात आणि हे सेवा ते मला वाटतं विनामूल्य करतात. आणि बरेच दिवस झाले दादाकडे ते मार्गदर्शनाला येतात. इथे मंडळामध्ये दादांशी वेळोवेळी संपर्क असतो. आणि त्यांच्या पत्नी सौ मृदुलाताई या गृहिणी आहेत. तर असं हे जोशी कुटुंब आहे. त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलगी आणि नातू आहे. तर असं हे जोशी कुटुंबियाच्या तर्फे आजचं अन्नदान झालेलं आहे, होणार आहे. तर मी दादांना विनंती करतो की जोशी कुटुंबियाचा त्यांनी सत्कार करावा आणि जोशी कुटुंबियांना विनंती करतो कृपया व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आता मी प्रशांतराव यांना विनंती करतो, त्यांनी आपलं कृपया थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम स्वामींचे आणि दादांचे मी आभार मानतो मनापासून. स्वामींचे आणि दादांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज ही सेवा करायची संधी दिली. हे देऊळ इथे आहे हे कळण्याचा मार्ग म्हणजे मागेच गाडगे गोवंडे डॉक्टर आहेत. माहेरचं आडनाव गाडगे, आत्ताचं गोवंडे. आणि या डॉक्टरांकडे आम्ही येत असतो. आमच्या इथेल एक सोसायटीत रिक्षा आहे, त्यांना घेऊन आम्ही येतो. तर ती रिक्षा इथनं त्यांनी पुढनं वळवली म्हणून कळलं की इथे देऊळ आहे. तर कुठलं देऊळ आहे म्हणून आम्ही आत येऊन बघितलं तर स्वामींचं देऊळ आहे. कारण अक्कलकोटला नेहमी दर्शनाला जातोच आम्ही. त्यामुळे मग आता जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे यायचो तेव्हा इथे दर्शन घेऊन जायचो. मग इथे जोशी काकांची भेट झाली. मग त्यांच्याकडनं कळलं तुमच्या काहीही अडचणी असतील तर तुम्ही दादांशी बोलू शकता, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. म्हटलं अरे वा, चांगलं आहे. कारण देवाने आता सगळं दिलेलं आहे, स्वामींनी आता सगळं दिलेलं आहे, सगळं छान चाललं आहे. तरी मनुष्य म्हटल्यावर काही ना काहीतरी अपेक्षा असतेच. त्याप्रमाणे मग दादांचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. आता दादांनी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी करतो आहे, त्याचे रिझल्ट्स परत येतीलच, स्वामी देतीलच हा विश्वास आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ मी तुमच्यात आणि दादांच्यामध्ये राहू इच्छित नाही. दादांचे विचार आज मलाही ऐकण्यात उत्सुकता आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आता आपल्या मंडळाच्या महिला सेवेकरी सौ रागिणीताई यांना मी विनंती करतो, त्यांनी आपली गायन सेवा सादर करावी. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार. आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. नामे तरिले पतित, तरिले पाषाण. नामे तरिले पतित, तरिले पाषाण. नामे कोळियासी दिधले, मुनी पद जाण. नाम जाळी संचिताचा, पूर्व बडीवार. आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार. आहे बुडत्याला नौका, जीवनी आधार.
नाममय झाला चोखा ब्रह्मिलीन झाला अजामेळ पापराशी वैकुंठासी गेला तेथे उभे पंढरीचे घेऊनी आकार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाममय हो देवा माझे नित्य कर्म नामाच्याच संगे लाभो प्रेम रे अपार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार. दादा नेहमीच आपल्याला सांगत असतात की नाम घ्या उठताना बसताना गाडीवर जाताना इकडे जाताना त्यात स्वयंपाक करताना आणि त्याचे दाखले तुम्ही घ्या कसं वाटतंय बघा. हे कायम दादांचा आग्रह असतो फक्त नाम घ्या बाकी काही करू नका. म्हणजे एवढी सोपी सेवा ते करायला आपल्याला सांगतात त्याच्यासाठी मी हे गाणं आत्ता सादर केलं आहे. फारच सुरेख रागिणीताई. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांस माहीतच आहे की आपल्या परिवारातले कुटुंबियापैकी कुणी काही परीक्षेत म्हणा किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालं बक्षीस मिळालं की त्याचं आपण मंडळातर्फे कौतुक करतो. असंच आपल्या परिवारातलं श्री व सौ नाडगौडा कुटुंब आहे. सौ वैशालीताई आणि परेश यांचे चिरंजीव विराज हा गोखले कोचिंग क्लासेसमध्ये जातो शिकायला. त्या गोखले कोचिंग क्लासेसतर्फे चित्रकला स्पर्धा भरवली होती. भरपूर विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये चिरंजीव विराजचा 3रा नंबर आलेला आहे. चित्रकलाच्या स्पर्धेमध्ये त्याला त्या कोचिंग क्लासेसतर्फे बक्षीस मिळालेलं आहे. आज त्यांनी विशेष करून वारीच्यावर चित्र काढलं होतं वारी ह्याच्यावर. तर विराजचं आपण सगळ्यांनी मिळून कौतुक करूया. अभिनंदन विराज तुझं. आणि दादांना मी विनंती करतो त्याचं कौतुक करावं. श्री स्वामी समर्थ. आपल्या मंडळाच्या ज्येष्ठ सेवेकरी श्रीमती मेंदळेताई यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं आणि आपली गायन सेवा सादर करावी. श्री स्वामी समर्थ. नाम्याच्या कीर्तनी भक्त झाले दंग नाम्याच्या कीर्तनी भक्त झाले दंग चंद्रभागे तीरी नाचे पांडुरंग चंद्रभागे तीरी नाचे पांडुरंग हो नाचे पांडुरंग हो नाचे पांडुरंग स्वर्गीचे देव नवल करीती धन्य नामदेव धन्य तुझी भक्ती स्वर्गीचे देव नवल करीती धन्य नामदेव धन्य तुझी भक्ती मावळता सूर्यदेव तोही झाला दंग मावळता सूर्यदेव तोही झाला दंग दंग चंद्रभागे तीरी नाचे पांडुरंग चंद्रभागे तीरी नाचे पांडुरंग हो नाचे पांडुरंग हो नाचे पांडुरंग
कीर्तनाच्या नादे चंद्रभागा झाली वेडी, उचंबळे पाणी वाहू लागे थडथडी. कीर्तनाच्या नादे चंद्रभागा झाली वेडी, उचंबळे पाणी वाहू लागे थडथडी. नवल पाहुनिया रखुमाई दंग, नवल पाहुनिया रखुमाई दंग दंग. चंद्र भागे तीरी नाचे, नाचे पांडुरंग. चंद्र भागे तीरी नाचे, नाचे पांडुरंग. हो नाचे पांडुरंग, हो नाचे पांडुरंग. कीर्तनाच्या नादे देव विसरे देवपण, विठला पितांबर त्याचे नाही देवा भान. कीर्तनाच्या नादे देव विसरे देवपण, विठला पितांबर त्याचे नाही देवा भान. जनी म्हणे देवा काय तुमचे सोंग, जनी म्हणे देवा काय तुमचे सोंग सोंग. चंद्रभागे तीरी नाचे, नाचे पांडुरंग. चंद्रभाग तीरी नाचे, नाचे पांडुरंग. नाम्याच्या कीर्तने भक्त झाले दंग, नाम्याच्या कीर्तने भक्त झाले दंग. चंद्रभागे तीरी नाचे, नाचे पांडुरंग. चंद्रभागे तीरी नाचे, नाचे पांडुरंग. हो नाचे पांडुरंग, हो नाचे पांडुरंग. नाचे पांडुरंग. फारच छान मेंदळेताई, सुरेख झालं गाणं. आज नारळी पौर्णिमा, चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी इथे आपल्याला सगळ्यांना मी मागे सांगून झालेलं आहे, आपल्या या मठातलं जे काय कार्य आहे मी मधनं रिमाइंड करत असतो. इथे सकाळ संध्याकाळ दादा असतात, मार्गदर्शनाला लोक येतात भेटायला. सकाळी संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास सतत चालू असतं. बाहेरगावाहूनही भक्त फोन संपर्क करून भेटीला येतात. अधूनमधून महिन्या 1.5 महिन्यांनी आपले महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं केंद्र आहेत तिथेही बोलावून येतं. दादा तिथेही मार्गदर्शनाला जातात. त्यामुळे दादांच्या माध्यमातनं आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने श्री स्वामीच दादांच्या तोंडून सगळं मार्गदर्शन घडवून आणतात सगळ्याला. आजपर्यंत हजारो लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. असं म्हणतात की नारळ, आज नारळी पौर्णिमा म्हणून मी सांगतो, नारळाचं कठीण कवच फोडल्याशिवाय त्यातला गोडवा कळत नाही असं म्हणतात. तसंच आपल्या शरीरामध्ये जो काही अहंकार आहे त्या अहंकाराचं कवच फोडल्याशिवाय आत्मज्ञानाचा गोडवा कळत नाही असं म्हणतात. म्हणजे मी वाचलेलं आहे तेच सांगतो आहे. तर आजच्या दिवशी मी असं सर्वांना आवाहन करेन, आज चांगला दिवस आहे. आपल्यातला जो काही अहंकार आहे, मीपणा आहे, हट्टीपणा आहे, आपल्यातल्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, आज त्या सगळ्या आपण त्याचा त्याग करू आणि गुरुचरणी आपण शरण जाऊ आणि गुरुकृपा आपल्यावर सगळ्यांना आपोआप त्याचा फायदा होईल अशी मी अपेक्षा करेन. आपल्या सर्वाचं गुरुचरणी शरण गेल्यामुळे मन निर्मळ बनेल आणि गुरुवरील श्रद्धा आपली सगळ्यांची शेवटपर्यंत अशीच अढळ राहो ही प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो आणि दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. तसं बघितलं तर प्रत्येक गुरुवार आपल्या मंदिराकरता खासच असतो आणि एखाद्या गुरुवारी जर का सण आला तर तो आणखीन दुधात साखर आपण म्हणतो किंवा सोने पे सुहागा, आणि अशा गुरुवारी जर का अन्नदान करायला मिळालं तर ते आणखीन पुण्याचं काम, आणखीन भाग्याचं काम आहे. आणि जोशी परिवाराला आज तो लाभ झाला. घबाड योग आपण म्हणू की आजच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी अन्नदान करायची संधी इथे मिळाली. आणि त्यांनीच बघितलं होतं आपल्याकडं सगळे पुढच्या महिन्यामधले पण काही काही गुरुवार अगोदर त्याचं नाव नोंदणी केलेली असते. आणि जोशी काकांच्याबरोबर बोलणं करून आजचे जे स्वामी भक्त होते त्यांना विनंती करून की आज जोशींना ह्या परिवाराला आज अन्नदान करायची संधी द्या, आणि त्या स्वामी भक्तांनाही मानलं, त्यांनी मान्य केलं. तर एकदा ह्या संपूर्ण जोशी परिवाराकरता खूप जोरदार टाळ्या, कारण हे पूर्व सुकृत आहे पूर्वजन्मीचं. असा आजच्या दिवसाला पौर्णिमेच्या दिवसात इथं महाप्रसाद करायला मिळतो आणि त्यात नारळी पौर्णिमा. परत आपल्यापेक्षा हा उत्सव कोकण प्रांतामध्ये जास्ती जोरात साजरा होतो. कोळी लोकांच्याकडं आज बघितलं की गेले 1-2 महिने जो मासेमारी त्यांची बंद असती, त्यांचा व्यवसायच तो आहे. आणि जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून 1-2 महिने जवळ बंद असतं ते. आणि आजच्या दिवसाला माहिती असेल आपल्या सगळ्यांना की कोळी बांधव नारळ अर्पण करतात समुद्राला की आता इथून पुढं शांत हो आणि आम्हाला आमचा व्यवसाय परत सुरू करता यावा. निसर्ग आपले सगळे सण आहेत ना, निसर्गाला धरूनच सगळे साजरे केले जातात. ह्याच्या अगोदरचा जर का पाऊस बघितला आपण, म्हणजे आपण इथंच, तुम्ही शहरातला बघू नका, कोकण समुद्रकिनारा जर का बघितला अलिबागपासून पुढे, तर पावसाळ्यामध्ये तो समुद्र खूप खवळलेला असतो. आपली जी केंद्र आहेत कोकणातली, आपण 1-2 ठिकाणी जेव्हा आपण संपर्क साधतो की पाऊस आपल्यापेक्षा 10 पटीने तिकडे जास्ती पडत असतो. वादळ वारा असतो, विजा कडकडत असतात. आणि अशा याच्या समुद्रात जर का नाव घातली ती धोकादायक आहे. आणि दुसरं कारण, आपले पूर्वज खूप हुशार होते, त्यांनी सगळा अभ्यास केला होता की माशांचा प्रजनन काळ ह्या काळामध्ये असतो. जास्तीत जास्त मासे या काळामध्ये त्यांचा जन्मच होतो. अनेक त्याच्यामध्ये जाती असतील, उपजाती असतील, पण त्यांची हानी होऊ नये म्हणून सुद्धा 2 महिने मासेमारी हा थांबवलेली असते. निसर्ग तर आहेच आहे,
आणि आजच्या दिवसाला हा समुद्राला विनंती केली जाते की बाबा तू शांत हो आता. आणि खरोखरीच समुद्र शांत होतो. इथून पुढचा काळ पाऊस पडतो पण तेवढा रौद्र रूप त्याचं नसतं. हा पवित्र श्रावण महिना, या पवित्र श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी आलेली पौर्णिमा, परत त्याचं महत्त्व बघा. आणि परत अशा दिवशी आपल्याला अन्नदान करायला मिळते, इथे सेवा करायला मिळते. श्रावण महिन्यामधलं मागे आपण सुरुवात व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं सगळ्यांना की हा कोणाचा महिना, प्रत्येक महिना ओळखला जातो प्रत्येक देवाच्या नावाने. भाद्रपद गणपती आहेत किंवा अश्विन महिन्यामध्ये नवरात्र आहे, मार्गशीर्षात दत्त महाराज आहेत. तसं श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा हा महिना. देवशयनी एकादशीपासून महाविष्णूंनी जो त्यांचा कार्यभार महादेवांच्याकडे सोपवलेला आहे, तर या महिन्यापासून महादेव कार्यरत होत आहेत. आता शब्दशः हा अर्थ न घेता, म्हणजे मी मागे म्हटलं की देवशयनी एकादशी म्हणजे देव झोपतात, तर तसं न घेता आपली आध्यात्मिक जी शक्ती आहे, योग शक्ती जी वाढवण्याचा, म्हणजे योग निद्रेमध्ये महाविष्णू जातात आणि त्याच्यानंतर हा कार्यभार सांभाळतात महादेव. ह्या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त महादेवांना काय प्रिय आहे त्याच्याकडं लक्ष देणं, ती सेवा करणं आणि परत कुठल्याही कर्मकांडात अडकून न पडतात. जसं रागिणीताईंनी सांगितलं की फक्त नाम घ्या, तसं नुसतं ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त जर का केला, शंकराची अष्टोत्तर नामावली आहे, म्हणजे 108 नामावली आहेत. हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये काही जण काही मंदिरांमधनं म्हणा की रोजचे रोज अभिषेक आहेत. शंकराची जी मूळ स्थानं जी आहेत, आता आपण बरीचशी रस्त्यावरची मंदिरं बघतो पण तशी नाही, जी प्राचीन मंदिरं आहेत किंवा जी ज्योतिर्लिंग जी आहेत, शंकराच्या पिंडीचा जर का आपण आकार बघितला, ती अशाच ठिकाणी स्थापन झालेली आहेत की ज्या जमिनीच्या भूगर्भातनं खूप हजारो पटीने ऊर्जा बाहेर पडते. त्या ऊर्जेला नियंत्रित करण्याकरता त्याच्यावरती काहीतरी थंडावा पाहिजेल आहे. जे लिंगाला आपण बघतो की जलाभिषेक सतत सुरू असतात, दुग्धाभिषेक सुरू असतात, पंचामृत स्नान सुरू असतं, प्रत्येक ठिकाणी हे अखंड सुरू असतं. का तर ती ऊर्जा नियंत्रित राहावी. आणि त्याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी बघितलं असेल की बेलाचं पान वाहतात. आता हे बेलाचं पानच का वाहतात, त्याला इतकं महत्त्व का? एक पौराणिक कथा नुकतीच वाचनामध्ये आलेली, फार छान कथा आहे ती. त्याच्यामध्ये आपल्याला बेलाच्या पानाचं महत्त्व समजून येतं. कथेनुसार महत्त्व आहे, शास्त्रीयदृष्ट्या आत्ता बघितलं तरी महत्त्व आहे. मंदार पर्वत आपण नाव ऐकून असाल. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, त्या समुद्र मंथनात या पर्वताची रवी म्हणून वापर केला होता आणि त्याला घुसळण्याकरता वासुकी नावाचा जो विशाल नाग त्याला वापरला गेला होता तो. आणि आजची भौगोलिक परिस्थिती बघितली की हा मंदार पर्वत बहुतेक बिहारच्या आजूबाजूला कुठेतरी त्या आसपास बिहार राज्यामध्ये त्यावेळेला तो होता, अस्तित्वात होता, अजूनही आहे. पण त्या काळातलं रूप आता राहिलं असेल की नाही सांगता येत नाही. जवळजवळ 800 ते 900 मीटर उंच, आजूबाजूनी संपूर्ण जंगली परिसर, सगळा घनदाट जंगलं, शांत. त्या काळामध्ये जेव्हा पृथ्वीवरती मनुष्य वस्ती नव्हती किंवा असली तरी थोडीफारच असेल, अशा वातावरणातला काळ, अशा वातावरणातली एक रम्य पहाट. त्या पहाटेच्या वातावरणात संपूर्ण तो पर्वत धुक्याने वेढला गेलेला आहे. आजूबाजूने सगळे ढग वेढले गेलेले आहेत. दवबिंदू पडत आहेत पानावरती. थोडंसं रात्रीचा अंधार संपत सूर्य महाराजांचं आगमन देण्याकरता आकाशामध्ये थोडीशी लाली पसरलेली आहे. आणि अशा ह्या वातावरणामध्ये, रम्य वातावरणात, शांत वातावरणात बारीक पैंजणांचे आवाज येत आहेत, छुम छुम असे अगदी बारीक. तो नाद
त्या जंगलामध्ये सगळीकडं भरून राहिलेला आहे आणि त्याच्याच बरोबरीने दमदार पावलं पडत असल्याचा असा हा आवाज आणि तो मंदार पर्वत ते रान एका पवित्र अनुभवातनं सगळे जात आहेत. कारण प्रत्यक्ष शिव आणि पार्वती सकाळच्या ह्या वेळेला फेरफटका मारण्याकरता सहज म्हणून बाहेर पडलेले आहेत. त्या जंगलातले सगळे वृक्ष सगळे प्राणी भाग्यवान की स्वतः शिव आणि शक्ती त्या दोघांना एकदम बघायचा योग येतोय. चालत चालत शांतपणाने अगदी ह्या वातावरणाचं सगळ्या आल्हादाचं सगळं निसर्गाचा आस्वाद घेत दोघंजण चाललेले आहेत. ह्या सकाळच्या पहाटेचा मंद वारा सुटलेला आहे. शंकराचा जो विशाल जटभार आहे, काही काही बाटा थोड्याशा चेहऱ्यावर येतात, त्या थोड्याशा मागे सारत बरोबरीने शक्ती म्हणजे पार्वती देवी चालल्यात. साधं रूप पण सात्विक तेजपुंज चेहरा. सोनं कसं चमकतं ना तसं तो चेहरा त्या तेजाने चमकतोय. कुठलेही दागदागिने अंगावर जास्ती नाही येत, फक्त पायाला पैंजणाचा आवाज येतोय. आणि हे चालत असताना हळूहळू सूर्यनारायण वर येत आहेत. हे पर्वत चढत आहेत आणि एका पठारावरती आल्यानंतर सूर्यनारायणाचं आता सकाळचं ऊनसुद्धा पार्वतीला थोडंसं ते बोचायला लागलं आहे. इतकी नाजूक त्वचा आपण म्हणतो. आपण पूर्वी असं ऐकलं असेल की मस्तानीचा ती त्वचा इतकी नाजूक होती की तिने पान जर का खाल्लं तर गळ्यातनं ते लाल रस उतरताना दिसायचा. असे नाजूक त्वचा पार्वतीची. आणि एक क्षणभर थांबते, ती जागेवरतीच थांबतात दोघंजणं. महादेव तिच्याकडे वळतात की काय म्हणतात, गिरिजा काय झालं तुला? तू तर हिमालयाची कन्या आहेस, या सगळ्या पर्वतावर तू खेळलेली आहेस, आज अशी दमलीस का लगेच? तर ती म्हणते मी दमले नाही आहे, प्रत्यक्ष तुम्ही माझ्याबरोबर आहात, संपूर्ण विश्वाचा भार वाहणारा माझ्याबरोबर आहे, मी अशी दमीन कशी? पण हे सूर्यकिरण मला आत्ता तरी सहन होते. मी कसं असतं बघा, दैवही आहेत, दोघंही देव आहेत, पण हे पंचमहाभूतं जी आपण म्हणतो जी आपल्यात आहेत शरीरात, ती त्यांच्यामध्ये पण आहेत. ती म्हणते मला त्याची जाणीव आत्ता होती. आता हे म्हणल्यानंतर प्रत्यक्ष महादेव आहेत, त्यांनी सूर्याला सांगितलं सगप्प राहा बाबा, तुझी किरण सौम्य कर. पण तसं नाही, त्यांनी त्या निसर्गाच्या विरुद्ध कुठेही केलं नाही. पार्वतीच्या चेहऱ्याकडे ते निहाळत राहिले. संपूर्ण गोरापान चेहरा थोडासा तांबूस झाला त्या किरणांनी सुद्धा. आणि कपाळावरती घाम जसा असा दिसतोय की चांदीचा वर्ख कसा असतो बर्फीवरती लावलेला, त्या सोनेरी चेहऱ्यावरती तो घाम जमा झालेला आहे. आणि त्या घामाचे बघता बघता जे दवबिंदूसारखा जे बिंदू होते ते एकत्र होऊन एक मोठा थेंब तयार झाला आणि तो थेंब टपकन त्या जमिनीवरती पडला. मंदार पर्वताच्या त्या काळ्याभोर जमिनीवरती, जी सुपीक जमीन होती, तो थेंब त्याच्यावर पडल्याबरोबर वातावरण स्तब्ध झालं. जो वारा वाहत होता, जी झाडांची सळसळ होती ती सगळी स्तब्ध झाली. आकाशामध्ये अचानक थोडेसे ढग जमा झाले, जणू काय इथं आता एखादी घटना घडणार आहे अशा सगळे वाट बघतायत. आणि क्षणाभरात त्या जमिनीच्या त्या गर्भातनं हिरवा प्रकाश बाहेर यायला लागला आणि त्या प्रकाशापाठोपाठ एक रोप हिरवं, आणि सेकंदात बघता बघता त्या रोपाचा भरपूर मोठा असा वृक्ष तयार झाला, ज्याला विचित्र पद्धतीने पानं होती. 3 पानांचा तो वृक्ष, 3 पानं एकमेकाला अशी घट्ट चिकटलेली, अशा त्या फांद्या सगळीकडे सळसळू लागल्या. आणि पार्वतीला एकदम आश्चर्य वाटलं. हे बघता बघता हे घडलं काय म्हणली. ती जवळ गेली, तिने त्या पानांना स्पर्श केला. त्याबरोबर तिला असं जाणवलं की हे आपलं स्वरूप, आपण प्रतिबिंब जणू काय बघतोय आरशामध्ये, हे आपलं स्वरूप आहे, हे आपलं अपत्य आहे. ती महादेवांना विचारलं की देवा हे असं काय होतंय? मी आत्ता जर का ह्या झाडाला हात लावलेला आहे, आत्ताच हा वृक्ष उगवलेला आहे, असं मला का वाटलं की हे माझंच प्रतिबिंब आहे, माझं काही अंश याच्यामध्ये आहे? महादेव म्हणतात बरोबर आहे सखी, म्हणतात हे. त्या झाडाच्या खोडाला हात लावतात प्रेमाने आणि म्हणतात अगं हे तुझाच अंश आहे, हा जो वृक्ष आहे याच्यामध्ये कणाकणामध्ये तू इथे सामावलेली आहेस. तुझी जी रूपं आहेत सगळी, मुळापासून खोडापासून पानापर्यंत ही सगळी तुझी अनंत रूपं या वृक्षामध्ये आहेत.
आणि फळामध्ये प्रत्यक्ष महालक्ष्मी तुझ्याबरोबर वास करते. फळं, पण ती फळं कुठे आहेत म्हणतात. बघता बघता त्या बेलफळाने तो वृक्ष लगडला जातो. दिसायला बाहेरनं बेलफळ कडक थोडं, पण फोडल्यानंतर ते अतिशय गुणधर्म त्याचा आहेत. आयुर्वेदामध्ये आपण जर का बघितलं की हा बेलपानाचं पण खूप महत्त्व सांगितलेलं आहे. बेलपानं जर का रोजचं खाल्लं तर रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यांना साखरेचे आजार आहेत ते नियंत्रित राहतात. बेलफळामध्ये सुद्धा आहे, त्याचा जर का गर खाल्ला तरी शरीराला थंडावा, ज्यांना उष्णतेचे विकार आहेत ते जर का खाल्लं तर थंडावा त्यांनी मिळतो. अनेक उपयोग फळांचे आहेत, पानांचे पण आहेत. त्या पानांचा रससुद्धा काढून काही काही जण रोज घेणारी आहेत. आपण जर का पान हातात धरलं आणि ओम नमः शिवाय जर का जप करत असू तर त्यावेळेला आजच्या वातावरणात विषाणू असतील जे आपल्याला दिसत नाहीत, बॅक्टेरिया आपण म्हणतो, तर ते आपल्या जवळपास सुद्धा फिरकू शकत नाहीत. इतकं त्या पानाचं कारण भगवान शंकराचा त्याला आशीर्वाद मिळाला, इतकं महत्त्व आहे त्याचं ते. आणि हे सगळं पार्वतीला ते सांगतात. हा जो वृक्ष आहे, हा जसा ह्याला बिल्व वृक्ष आपण म्हणू आणि श्रीवृक्ष पण, कारण याच्यात महालक्ष्मीचा वास तुझ्याबरोबर इथे असणार आहे. हे असं बघितल्यानंतर पार्वती त्या वृक्षाच्या जवळ जाते, त्याला आलिंगन देते, जसं की आपल्या लहान बाळाला आपण उचलून घेतलेलं अशा पद्धतीने. आणि तो वृक्ष पण एकदम सळसळ करायला लागतो. तो हा सगळा देखावा बघत असताना आकाशातनं देव सगळे त्या वृक्षावरती पुष्पवृष्टी करतात. त्या पुष्पवृष्टीने तो वृक्ष आणखीन आनंदाने सळसळायला लागतो. आणि मग ती महादेवांना म्हणते की मग ही पानं अशी काय आहेत, म्हणजे नेहमीच्या झाडांसारखी दिसत नाहीत. त्याबरोबर महादेव एक पान तोडतात, जे त्रिदल आपण म्हणतो, आणि असं डोळ्यासमोर धरतात. ती 2 डोळे आणि 3रं नेत्र ते महादेवांचं अशा पद्धतीने धरतात ते. आता बघ म्हणतात, आता कसं दिसतंय हे? ती म्हणते हां बरोबर, तुमचे 2 डोळे आणि तो 3रा जो नेत्र आहे त्याप्रमाणे ते दिसतंय. मग तेच आहेत आपले जे रजोतम सत्व, हे जे 3 गुण आहेत ते ह्या पानामध्ये आहेत म्हणतात. माझ्याबरोबर ब्रह्मा आणि विष्णूजींचा पण ह्या पानामध्ये वास आहे. आणि जो कोणी भक्तिभावाने मला एकच पान वाहील तरी मी त्याला प्रसन्न होईन. जो कोणी या झाडाची लागवड करेल त्याला मी प्रसन्न होईन. जो संवर्धन करेल त्याला मी प्रसन्न होईन. मला याच्या पुढं कुठलेही सोने चांदी नको, कुठलेही दागिने नको, कुठलंही मला वैभव नको. पण जो कोणी एखादा गरीब मनुष्य जरी त्याने एक पान वाहिलं, आणि खास करून श्रावण महिना जो माझा महिना म्हणून ओळखतात, त्या श्रावण महिन्यात जर का मला एक पान वाहिलं तर मी संपूर्ण त्या परिवाराचं मी जे कष्ट असतील ते मी नक्की दूर करीन. असं त्या बेलपानाचं महत्त्व सांगितल्यानंतर प्रत्यक्ष पार्वतीला खूप आश्चर्य वाटलं की हा आपला अंश महादेवांनी हा मान्य केलेला आहे. आणि मग ती पण त्या वृक्षाला आशीर्वाद देते की हा माझासुद्धा आशीर्वाद आहे. माझं अस्तित्व ह्या तुझ्या संपूर्ण खोडामध्ये राहील, मुळामध्ये राहील, पानामध्ये राहील. आणि मी आणि महादेव आम्ही दोघं मिळून तुला हा आशीर्वाद देतो की इथून पुढं तुझी पूजा केली जाईल आणि तुझ्या पानांनी आमची पूजा केली जाईल. असं हे बेलाचं झाड, बेलाचं पान या श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र, ज्यांना अजूनही शक्य आहे, उरलेले अजून 15 दिवस आहेत, आपल्या घरी जर का शंकराची पिंड असेल तर एक पान जर का रोज वाहिलं तरी ते त्या महादेवाला प्रिय असेल. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण पालखी सोहळा इथे पुढचा सुरू होईल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीबरोबर जावं, आणि ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल तर त्यांनी महाप्रसादाकरता इथे थांबायचं. फक्त रांगेत थांबायचं आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर महाप्रसाद सुरू होईल. एकदा पण स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या सगळ्या सेवेला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. आपला एक लहान सेवेकरी पण जय जयकार करतोय. एकदा परत त्याला पुढे घेऊन येणार. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.
जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.